स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही वारीला जाणार आहोत, तर मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघी इथे छानपैकी रेडी झालेलो आहोत आणि आज वारीचा मुक्काम आहे उंडवडीमध्ये, आमच्या गवळ्याची उंडवडीला। तर संत तुकाराम महाराजांची पालखी तिथे असते आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये यावर्षी आम्ही चौघं पण, मी, माझा नवरा, प्रतीक्षा, कुणाल, चौघंही आम्ही पायी वारी करणार आहे आणि हे आमचं पहिलंच वर्ष असणार आहे। तर तसं तर दरवर्षी मी उंडवडीला वारीला जात असते, तिथून थोडंफार आम्ही चालत असतो, पण यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही पायी वारी करतोय। त्यासाठी आम्ही टेंट वगैरे घेतलेला आहे, ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे। सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की वारीमध्ये आम्ही कुठून कोणकोणत्या मार्गाने जाणार आहोत, कुठे कुठे मुक्काम करणार आहे आणि प्रत्येक दिवस तुम्हाला लक्षात येईल। सो ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आहे ना, आम्ही बुरुंजवाडीवरून निघालो ना, त्यावेळेस म्हणजे माझी दीदी आणि दाजी ते रात्रीच इकडे येऊन थांबले होते, कारण त्यांना वारीमध्ये ना पिठलं भाकरी बनवून वाटायचं होतं। सो जिरेगावला ते आले, त्यांनी ते बनवलं ना, आमची वाट बघत थांबले होते, कारण मी तिने मला सांगितलं होतं काल की गजरे घेऊन ये, तिला गजरे एवढे आवडतात। दीदीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर त्या गजऱ्यासाठी ती जायची थांबले। तर आमचं जिरेगाव माझं माहेर आहे, तिथून पुढेच एक 10 किलोमीटर किंवा 8 किलोमीटर गवळ्याची उंडवडी आहे आणि तिथे पालखीचा मुक्काम असतो। तर आम्ही तिथूनच वारी कंटिन्यू करणार आहे आणि फक्त गजऱ्यासाठी ती तिथे थांबली आहे। आणि हे बघा, आता आम्ही गजरे घेतलेले आहेत आणि मी मला डुप्लिकेट गजरा लावला होता, सो आता दुसरेवाले गजरे आम्ही लावणार आहे। ती तिथे थांबली, तिला हे गजरे द्यायचे, तिथून पुढे मग आम्ही आमची सगळी फॅमिली एकत्र जाणार आहे। हे बघा, आले आमचे सगळे घरातले। सर नाही म्हटलं, पण म्हणलं तुम्ही आणि इकडे आली तनू, तर आम्ही सगळेजण चाललोय आता वारीला। थांब हा, बिचारे तनूचे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात। तर आम्ही सगळे आलोय पालखीच्या ठिकाणी, म्हणजे आता उंडवडीमध्ये। पण ना, दरवर्षी मी लवकर येते, 5 वाजता येते, या वेळेस मला एवढा उशीर झालाय ना, मला वाटायचं होतं, पण ते आता उद्या जाऊ दे, आपण पालखीत कंटिन्यू असणार आहे, तेव्हा पुढे गेल्यावर वाटता येईल। काय मम्मी, आनंद वारी करायची म्हणून कशी दिसतो आम्ही? अयो, बॅटरी लावली, तुला प्रतीक्षाने माझ्यासाठी बॅटरी लावली, राहू दे, परत घे ना। तर आजचा वारीचा हा आमचा पहिला दिवस आहे आणि एकदम आनंद वाटतोय। आजपासून मी पहिल्यांदा वारी चालू करते, इथून चालायला सुरुवात करते। आता तुम्ही म्हणताल की आळंदीपासून का नाही सुरुवात केली, पण मी लहानपणापासून उंडवडीमध्येच येते आणि इथून आमची फॅमिली वगैरे सगळे दरवर्षी येतो। इथून आम्ही आमच्यापर्यंत जे काय होईल ते वाटत असतं, वारकऱ्यांची सेवा करत असतो। आणि आज माझी इच्छा होती की आम्ही इथूनच वारी कंटिन्यू करावी पंढरपूरपर्यंत। तर आजचा पहिला दिवस असल्यामुळे आता आम्ही एका ठिकाणी राहणार आहे, पहिले पालखीचं दर्शन घेणार आहे, त्या ठिकाणी टेंट लावणार आहे आमचा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आपल्या वारीचे सगळे दिवस पाहायला मिळतील। आम्ही फक्त व्हिडिओ पुरती वारी नाही करत आहे, तर खरंच आम्हाला पायी वारी करायची होती, त्यासाठी आम्ही ही पूर्ण वारी करतोय। ऐका ना, मी आज माझ्या विठ्ठलाला म्हणलं होतं बाबा चांगला ड्रेस घाल, त्याने आज टी शर्ट पॅन्टच घातलंय, म्हणलं माझा मी कुर्ता आणलाय तो उद्या घालेल। आता तसं पण आपल्याला 10 दिवस वारी करायची आहे। तर आता आम्ही चाललेलो आहेत पालखीचं दर्शन घ्यायला, इथे आपल्या उंडवडीच्या पालखी तळावरती पालखी आलेली आहे, तर तिथे आम्ही दर्शन घेतो आज आणि मग सोबत पालखी सोबत चालतो। आजचा माझा लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, आमच्या दीदीनी पिठलं भाकरी बनवून आणलेले वाटायला। काय म्हणली? मम्मीला वाटतंय तू आज वाटलं नाही ना, तर तुझ्या हातून त्यांनी आणलेलं वाटू द्या। मी त्यांना म्हटलं तुम्ही आज वाटा तुमच्या हाताने, आम्ही उद्या वाटणारच आहे, आज तू वाटून घे। मम्मीनी तिच्या बिस्किट आणलेले आणि इकडं पालखी आलेली आहे बघा आता, म्हणजे प्रत्येक ठिकाणाची। आणि इथे पिठलं भाकरी आणलेलं आहे दीदीनी, तिकडे वाटणार आहे। मामाने ओळखलं नाही, मामाने आशीर्वाद भाऊ भाऊ आशीर्वादच नाही दिला तुम्ही। भावला वाटलं कोण आहे काय माहिती, आमचे भाऊ आहेत, म्हणजे गौरीताई जे आहेत हर्षदाची 2 नंबरची बहीण, त्यांचे सासरे आहेत।
तेच का ती आई विकास मला शिवाची आई होते ना तिथं आणि हे त्यांचे वडील. विकास दाजींचे वडील हा. अच्छा बरोबर तुमच्या सोबत राहणार. तुमची मैत्रीण मैत्रीण आहे. भेटले नाही का 36 वर्ष झालं वारा करतोय. आमच्या 20 वर्ष झालं आमची पहिली वारी आहे आशीर्वाद द्या आम्हाला चांगली होते सोबत आहे आता पंढरपूरला. बर बर तर अजून पालखी काय आलेली नाहीये, तर बाकीचे सगळे पुढे गेलेत. आणि आम्ही म्हणजे आमची सासूबाई आळंदीपासूनच पालखी निघाली तेव्हाच निघाल्या होत्या त्या. तर आता आम्ही त्यांना भेटायला आलोय, म्हणजे इथूनच आम्ही सगळे जाणार आहे पालखी सोबत. पण पहिली सासूबाईला भेटू चला, ते 4 दिवस झाला आलेले आहेत. त्यांनी ओळखलं, ते दरवर्षी करा आता. दरवर्षी असतात तुम्ही? आपण फुगडी खेळलो होतो. बाजारात असते, खाते. आम्ही बघतोय ना फक्त सासूबाईला भेटून आलो आमच्या. या माघार लगेच येतोय. बरं का बाई? हा नक्की 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 येतो नक्की. या पटकन नाव. त्या ठिकाणी सासूबाई बसलेल्या आहेत आता. तुम्ही हाकलून दिलं तरी आम्ही मागे येणार. किती आम्ही फिरून आलो माहिती का चपला तिकडं तुम्ही इकडं मी इकडून आलोच नाही आम्हाला वाटलं तिकडं असतं तिकडे गेलो गावतीन जाऊ दे तेच सोडून द्या चपला तर दोघांच्याच होत्या आमच्या बसा खाली. भांडणं करू? मांडायचे नको भांडायचं. आता देवाच्या दारात आलो. भांडायला आलो घरीच बांधलं असतं घरी घेऊन जाऊन पडलं पिशवी आणली ना, मेन पिशवी घेऊन यायचं होतं. यांची पिशवी आणली. हाय गाडीची पिशवी आणलीच नाही आपण. आता परत रिटर्न जावं लागल. अरे देवा. हा आणली होती मी काय बरं नाही आणली आता यांच्याकडे नाही आला आपण ते पुढे चालणार ना येणारच ना आपण इकडेच कुठे तरी थांबू ना आपण गाडी रात्री सोडते का आता नाही सोडणार अरे थोड्या वेळाने गाड्या सोडतात. थोड्या वेळ पूर्ण मोकळं झालं ना सोडतात. काय पाहुणं म्हणजे रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी माऊली असं असतं. मी फक्त रामकृष्णारी म्हणले. आम्ही आहे ना मगाशी तिथे गेलो होतो तेव्हा मावशी मला बोलवायला आले आम्हाला की जेवायला चला म्हणून. तर मी तिकडे हुडकीत आली मी. त्यांना तेच म्हणलं आम्ही येणारच होतो तुम्ही कशाला नाही नाही लावून लावून द्यायच्या. सुनाना ते लिखायच्या आमच्या. आमची मागच्या वर्षीची ओळख आहे. नाही. आम्ही ना बरं का मावशी तिकडं जेवणार होतो पण याच्या लय आवडतीच आहे. तुमची वाट बघत पांढरा लावून दिलं. हा ना, मागच्या वर्षी त्या मावशींसोबत आम्ही फुगडे खेळलो होतो. या वर्षी मला यायला उशीर झाला. हा काकू वैतागल्या वाट बघून बघून वैतागल्या आणि बोलतात या वर्षी आम्ही एकट्यानेच फुगडी खेळली नाही, फुगडी पण खेळले नाही म्हणतात मी. आणि आम्हाला आवरून तिकडून 2-3 ठिकाणावर जेवण म्हणजे वारीत आहे ना, खरंच कुठलाच माणूस उपाशी राहू शकत नाही. हे वारीचं महत्व आहे. आणि सांगतायत आवर्जून सांगतायत आलं की इथेच यायचं कोणत्याही वर्षी येऊ द्या इथं यायचं ह्या कोपऱ्यात यायचं बिंदास इथे जेवायला यायचं. न बोलवता यायचं. बघा इथे मी बाजार आमटी आहे ही. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ही काय काढते. तर मित्रांनो आमच्या वारीमध्ये पालखीचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही आत्ता इथे टेंट लावायला आलो आहे. आम्ही इथेच झोपणार आहे. जसं त्या दिवशी आम्ही टेंट घेतला आहे आणि इथे कुणालची आणि विशालची तयारी चालली टेंट लावायची. ऐका ना, आत्ता ऑलरेडी इतका उशीर झाला आहे आणि पहाटे लवकर उठून परत आम्हाला जायचं. आता मी एवढं हळू बोलते कारण इकडे सगळे वारकरी झोपलेले आहेत त्याच्यामुळे. आणि मस्तपैकी टेंट लावून आतमध्ये आम्ही झोपणार आहे. ऐका ना, आम्ही ना इथे टेंट लावायला आलो होतो आणि इकडे सगळे पाठीमागे वारकरी झोपलेत ना, तर आम्ही विशालला म्हणलं अरे इथे वावरात नको रे, इथे म्हणलं त्यांनी पेरले नांगरले. ते म्हणलं पेरले का, असं का तसं का. आणि ते वारकरी उठून काय म्हणत ए इथं नका बसू, थोडं लांब जा. अहो
अहो म्हणलं आम्हाला हे करायला कुठे गेलो आम्हाला कळलंच नाही म्हटलं कशाला नंतर लक्षात आलं म्हणलं अहो आम्हाला घरला आम्ही इथे टेंट उभा करतोय आम्हाला बाकी काही करायचं नाही आहे आपण काय हॉटेलमध्ये ना आलं झोपायला खाली गादी लागन त्याशिवाय मला झोप नाही ना माझ्या नवऱ्याने मला सांगितलं तिथली माती जरा साफसफाई कर व्यवस्थित एक लाईन कर म्हणजे आपल्याला झोपता येईल मी काम करते अशी खालीवर त्यांनी नांगरले चिडले दिलं पाहिजे पेरलं नसेल ना नाही पेरलेलं नाही कोणाला करू लागा यांना म्हणजे पटकन होईल नाहीतर अडीच तिन्हीतच व्हायचे म्हणजे ना मी म्हणेल ना सगळ्या गोष्टींमध्ये माझा नवरा एक्सपर्ट आहे तर आता हा आम्ही टेंट लावून घेतो पहिल्यांदीच उद्घाटन पहिल्यांदाच करतोय आणि पहिल्यांदाच असं झोपणार आहे पहिल्यांदाच आम्ही असं टेंट वगैरे घेऊन बाहेर आलो इकडे तोंड करून लाव ना विशाल काय ना पण माझा नवरा सगळ्याच गोष्टींमध्ये हुशार आहे बरं का सगळ्यात कामामध्ये कोणाला भीती नाही वाटावं म्हणून आम्ही याचा डोर आमच्या वेळे इकडे ठेवलाय कोणाला भीती नाही आणि आमचा डोर इकडे त्याच्याकडे केलेला आहे असं आमचा टेंट झाला आहे आणि छान अशी आम्ही टेंटमध्ये लाईट पण लावलेली आहे कसं वाटतंय आणि मस्तपैकी पडी घेणार आहे उद्या सकाळी लवकर उठून चालायला लागणार आहे सो हा व्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग कंटिन्यू बघत राहा आपण पूर्ण वारी करणार आहोत सो त्यामुळे